मन मंदिरा गजर भक्तीचा. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ती उपयोगी आहे, पण ते संसार नीट करणाऱ्या माणसांना कळतं, बाकीच्यांना काही कळत नाही. केव्हा कोणती गोष्ट उपयोगी पडेल हे सांगता येत. साधा दोरासुद्धा, साधी नाडीसुद्धा, ज्या संसार केलेल्या बायका आहेत ना त्या अगदी त्या बाकीच्या म्हणतात तुम्हाला हे काय, मग म्हणले तुम्ही गावसुद्धा माझ्याकडे जे मागेल ते आहे. काय कळलं लक्षात घ्या. असो का जे बोधमात्रची वस्तू दुसरा कासय आहे तो काय, दीपदर्शनी अपेक्षित दुसरा दीपू. दीपदर्शन काय दुसरा दीप आहे का? का जे बोधमात्रची वस्तू दुसरा कासय आहे तो बोधमात्रच आहे, बोधमात्रच आहे. दिवा पाहण्याकरता दुसरा दिवा लागत नाही. दिव्याच्या प्रकाशाचा दिवा, बरं ते एक जाऊ द्या, दिवा राहू द्या. दिवा पेटला हे तुम्हाला दिसलं, पण दिवा विजला हे कोणत्या प्रकाशात दिसलं? चला जरा पुढे, बोलता बोलता पुढे जाऊ. काय दिवा आहे हे दिसलं, पण दिवा विजला हे कोणत्या प्रकाशात दिसलं? बरं पुन्हा विजलेला दिवा कोणत्या प्रकाशात लावला? बरोबर त्या बाई जो काडेपेटी घेतली ती अशी केली, हळूच बघितलं, अशी लावली, पण ती भिजलेली नसावी. काही काही श्रोत्यांच्या काड्यापेट्या इतक्या भिजलेल्या आहेत की पेटीतल्या काड्या संपून जातात, 30 दिवसाची प्रवचनं संपून जातात, पण एकही काडी पेटत नाही. माफ करा मला, आहे ना, ती भिजलेली असली की नाही ही मोडती. अख्खी काडी फेकून दिली. काय झालं म्हणले तेच भिजले. तसं आयुष्याचं 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 50 वर्षे गेली, काड्या संपल्या पण पेटलं काही नाही. तसं आयुष्य संपलं, पण जिथे बोध व्हायला पाहिजे तिथे झालाच नाही. काय मग अशी जी ज्योत आहे, झिलमिल निशिदिनी चमके. कबीरजी म्हणतात झिलमिल निशिदिनी चमके. कबीरजी ते साले नजर ना आवे आत्मज्योती काहे को बासत पोथी. नजर ना आवे आत्मज्योती. ही आत्मज्योत आहे, स्वयंभू आहे, बोधरूप आहे. तिथे बोध व्हायचं काही नाही आहे, आहेच आहे, आहेच आहे. का जे बोध मात्रची वस्तू दुसरा कासय आहे तो काय, दीपदर्शनी अपेक्षित दुसरा देसू. दीप तर दिसतोय, पुन्हा दुसऱ्या दीपाची अपेक्षा काय करता? तो हा स्वामी निवृत्तीनाज नाही संबंधाचे व्याज. सहजची जो सहज विलास तसे. सहजच विलास आहे, सहज सहज. काय काही काही माणसांना अकांड तांडव करावं लागते एखादी गोष्ट, आणि काहीला सहज होते. सहज 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 म्हणजे एकदम सहज, त्याला काही तितकासा त्रास बीज पडत नाही आहे. मग तो म्हणतोय कसं काय त्यालाही माहिती नसतं, इतकं सहज. काय एखाद्या जातिवंत गव्याचा आवाज इतका सुरेल असतो की हे रोज घासून घासून बसून मेहनत करते तरी घशाची खर जात नाही. तरी पहिल्या अर्धा तास म्हणजे अर्ध्या तासाचं गाणं ते हा मध्येच जातं. का मग जातिवंत आवाज जर असेल देवाने दिलेला तर ना टाकला की मस्त. कशा करता सांगितलं मी की तिथे आता आ टाकल्यावर त्याचा आ लागतोय, हा त्याचा प्रयत्न नाही, हे ओरिजिनल प्रभूने दिलेलं आहे. हे काय आहे ओरिजिनल. तसं इथे बसल्यानंतर सुचलं म्हणजे पाठबीट केलं नाही, ते आपोआप सुचत जातं. जे सुचत जातं ही त्याची कृपा आहे. मी म्हणतो हा अहंकार आहे आणि तो करतोय, त्याच्यामुळे मी बोलतोय, त्याच्यामुळे मी बोलतोय हे कळणं हेच वाचीचं ऋण फेडणं. कुठे आलो आपण आता? वाचारुण प्रकरणाला आलो. त्यामुळे आता विषय सांगत सांगत तिथपर्यंत शेवटची जोवी आहे. ऐसे करण्याय विण स्वयंभूची जे निवृत्तीपण तया ते श्रीचरण वंदिले असे. असा माझा निवृत्तीनाथ स्वयंभू आहे.
स्वयंभू स्वयंभू. काय काही काही ओरिजिनल झरे आहेत आणि काही काही झरे खणावे लागले, खणल्यानंतर झरे लागले. इथे तसं नाही आहे, ओरिजिनलच आहेत, ओरिजिनल आहेत, ओरिजिनल आहेत. हां, तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा. काय सुंदर प्रमाण देतात. तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा. काही काही गावामध्ये मग शहरात राहतात, मग आपल्या गावी घेऊन जातात. मग गावाच्या काठी ओढा बिडा असायचा पूर्वी. आता ते ओढे बिडे संपले, सगळे ओढे नाले सगळे संपले. नाले शिल्लक आहेत, ओढे संपले. अगं ओढा काय नाला काय पुन्हा प्रश्न आला. गावची घाण ज्या पाण्यातून जाते त्याला म्हणतात नाला. काय अशी घाण म्हणजे सगळं मोरीतलं पाणी, आंघोळीचं पाणी, ते सगळे एका नाल्याला जोडलेलं असतं. कळलं का? मग ते असं जातं. हां, आणि जिवंत झरा. मग तो बाप आपल्या मुलाबाळांना केव्हा सुट्टी देऊन जातो, अरे आम्ही लहानपणी या झऱ्याचं पाणी पित होतो, अजून आहे बघ. आजूबाजूची माणसं इथे झरावर पाणी प्यायला कधी आटला नाही. तुका म्हणे झरा. म्हणून वारकरी संप्रदायाचा ओरिजिनल झराच पक्का आहे, तो कधी आटलेला नाही. निवृत्तीनाथासारखा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. ज्ञानदेवा सार चोजविले. आजूबाजूचा पाणी संपलं पण तिथलं संपलं नाही बरं का. म्हणून काही काही लोकांचा परमार्थ काही काळपुरता असतो, तो व्यक्ती अधिष्ठित परमार्थ असतो. काय म्हटलं मी? व्यक्ती अधिष्ठित परमार्थ असतो. मग ती व्यक्ती आहे तिथपर्यंत चालू राहतो, व्यक्तीच्या पश्चात ते सगळं संपतं. तसं वारकरी संप्रदायाची परंपरा नाही आहे. म्हणून 750 वर्ष चालू आहे, कोणा एकावर नाही. ठीक आहे, आज बाबा महाराजांचं नाव लौकिक आहे, वारकरी संप्रदाय. अरे बाबा महाराज गेला तर त्याच्यापेक्षा अजून 10 पट चांगला येईल कोणीतरी, त्यात विशेष काय नाही का. मायवी आम्ही काहीतरी बोलतो घरात बसून. अरे एवढी काळजी कशाला करता? असेल तो धनी राखेल तो वाडा. काय जो धनी आहे तो वाडा राखेल. तसं ज्यांनी एवढा संप्रदाय निर्माण केला त्याला काळजी नाही का? त्याला काळजी नाही का? कार्यक्रम व्हावे, प्रवचन व्हावी, माणसं यावी, नाही का? हो, त्याच्या काळजीतून दगडूशेठ हलवाईला स्फुरण आहे. वस्तुस्थिती आहे, नाही का? हा, आणि एक सांगू का, हा झरा कसा आहे, 25 वर्ष आटलेला नाही. जी संकल्पना चालू राहिली की बा ठीक आहे करायचा कार्यक्रम, मग इकडे नाही तिकडे नाही, जागा नाही तर पुन्हा इथे, कसं का असे ना करायचा, म्हणजे हां झरा आहे, झरा आहे, झरा आहे. हां, आणि बघा मी काही सांगायला नको तुम्हाला, अगोदर 4 महिने लागतो की नाही वेध. कार्यक्रम संपल्यानंतर 2 महिने हुरहुर संपला, आणि पुन्हा त्याच्या अगोदर आप्पा मला तात्या बित्या नेहमी सांगायचे बसले की, माणसं आता 2 महिन्याच्या अगोदर काय कुठे कार्यक्रम ठेवला आहे काय. कारण का? हे बाबा महाराजाच्या नळ्याचं पाणी नाही. आमच्या नळाचं पाणी केव्हा आटून जाईल सांगता येत नाही, पण मूळचाची खरा. काय हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांच्या तळ्यातलं पाणी आहे. हां, त्या तळ्याचा तळ अजूनपर्यंत दिसला नाही, तो कुणालाही कळणार नाही. आणि म्हणून असा माझा निवृत्तीनाथ आहे. आणि एवढं करून कुठेही स्वाभिमान नाही, आपल्यावर घेतच नाही. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. किती शब्द गमतीचा आहे नाही का. काय म्हणतात, मी केलं निवृत्तीदास. ज्ञानेश्वर कोण आहे? निवृत्तीदास आहे. ऐसे कर्णीये वीणे स्वयंभूची जे निवृत्तीपण, तयाचे श्रीचरण वंदिली असे. असा जो माझा निवृत्तीनाथ, असे अकृत्रिम व स्वयंभू निवृत्तीपण ज्या श्रीगुरूचे आहे, त्याचे चरण मी अशा रीतीने भेद संबंध न होता वंदन केले. भेद संबंध न होता प्रत्यक्ष दर्शन घेतलं केलं असं नव्हे. दर्शन न घेता सुद्धा दर्शन आहे, केवळ वाकण्याचं प्रदर्शन नाही. माझं बोलणं कळलं का?
लग्न कार्यामध्ये नुसतं प्रदर्शनच असतं वाकण्याचं. ते काय कोणाला काय बरं वाटतं एकमेकाबद्दल, बरं का. आता आईबापांनी जर बळजबरीने परवानगी दिली असेल लग्नाला, ते मख्ख तेरे करून बसलेले असतो. माणसं जातात, विचारलं काय करायचं, त्यालाच विचारा, त्यांनी ठरवलंय. म्हातारी लगेच, अगं बाया जशी तू तशी मी. एवढ्याच्या बाबतीत म्हाताऱ्या तयार, शिकावं त्यांच्याकडे. जशी तू तशी मी. 8 दिवसापर्यंत मलाही माहिती नव्हतं. आमच्या मनात निराळं होतं, त्यांनी हे ध्यान आणले. ठरवलं त्यांनीच, आम्हाला विचारलं सुद्धा नाही. आम्हाला सांगितलं तुम्ही या आणि तिथे बसा. मग आपण कशाला उघड करा. बघा की सगळी त्याच्या सासरवाडीची माणसं पुढं 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 करतात आपलं आपलं. कळलं का? हां आहे ना मजा. निवांत निवांत. पण म्हाताराची वृत्ती चांगली होती. म्हातारीने दाखवून दिलं, पण म्हाताऱ्याने दाखवून दिलं नाही. हुशार होता मस्त पाहिजे. काय आमचा बाबू आता मोठे शिकला, त्यांनी तशीच बायको आणली. तसंच आणायला पाहिजे हो, त्यांना शोभेल असं आणायला पाहिजे. का आम्ही 10 वेळा नाही म्हणलं आणि त्यांनी केलं हे सांगत बसायची का टिमकी. पण ही पिपाणी कधी गप्पच बसणार नाही. सगळ्या म्हाताऱ्या बायकांनी मला एक मताने सांगावं, माझा शब्द बरोबर आहे का नाही. बघा आई, हे बघा, ही पहिलीच आई म्हणते बरोबर आहे. आई बघा, पहिली आईच अगदी मला म्हणली, तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. आता एका बाईने वयोवृद्ध जर मला पिपाणी हा नाव योग्य आहे सांगितलं, आता तुमची साक्ष कशाला पाहिजे. आमचं प्रवचन म्हणजे सुखसंवाद आहे. आम्ही तुम्ही मिळून करायचं, आनंद भोगायचा. काय बाकी कोणाला ब्रह्मज्ञान कळतंय ना आत्मज्ञान कळतंय, कारण तिथे कळायचं काही नसतं. ब्रह्मज्ञान कळलं म्हणून कळणार नाही आणि सांगतो म्हणून सांगता येणार नाही. जे आतून उल्हास प्रगट होतो, आनंद. एक लक्षात आलं का तुमच्या, परमात्म्याचं स्वरूप आनंद आहे. आनंदाचा कंद हरिया देवकी नंदन. मग आनंद जर आमच्या प्रवचनातून प्रगट होत असेल तर आनंद हे त्याचं स्वरूप. मन मंदिरा गजर भक्तीचा.